संजय राऊत साहेब संजय राऊत जिंदाबाद जिंदाबाद संजय राऊत जिंदाबाद जिंदाबाद। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या समर्थनार्थ सोमवारी सोलापुरात ठाकरे गटाच्या वतीने आंदोलन करण्यात आले। यावेळी कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करत जोरदार घोषणाबाजी केली। सोलापूरचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यानंतर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। रविवारी भाजप युवा मोर्चाने 4 हुतात्मा चौकात संजय राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध नोंदवला होता। त्याच ठिकाणी सोमवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र आले। आंदोलनस्थळी गोमूत्र शिंपडून परिसराचे शुद्धीकरण करण्यात आले आणि त्यानंतर संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला। यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत राऊत यांच्या भूमिकेला समर्थन व्यक्त केले। आंदोलनामुळे काही काळ परिसरात राजकीय वातावरण तापले होते। सोलापूरला पालकमंत्री म्हणून गोरेंची नेमणूक झाली। कुणाला काय काय भेटलं, परंतु सच्च्या भाजपच्या कार्यकर्त्याला काही भेटले नाही। आणि त्या पालकमंत्र्याचे जे चाटुकार होते त्यांनी स्वतःच्या भक्तीचं प्रदर्शन करण्यासाठी काल संजय राऊत साहेबांचा पुतळा या ठिकाणी दहन केला। परंतु या ठिकाणी आम्ही गोमूत्र शिंपडून सन्मान्य संजय राऊत यांच्या फोटोला दुधाचा अभिषेक केलेला आहे आणि संजय राऊत हे आमच्यासाठी नक्कीच प्रेरणास्थान आहेत। परंतु एक गोष्ट मात्र सांगावीशी वाटते की काल जे सच्चे भाजपचे कार्यकर्ते होते ते प्रचंड आनंदले होते की ज्याप्रमाणे पालकमंत्र्यावर प्रेम आहे परंतु प्रधानमंत्र्यावर प्रेम नाही असं त्यांनी समाज माध्यमात टाकलेलं आहे। एक रोहिणी तडवळकर व बाकी काही मोजके सोडले तर आज भाजपमध्ये सच्ची भाजपा दिसत नाही आणि ही खतखत त्यांच्यातूनच बाहेर येत आहे। त्याला फक्त आम्ही एक वाट करून दिली असं मला वाटतं व यापुढं संजय राऊतच नाही तर शिवसेनेच्या कुठल्याही नेत्याचं आव्हान आम्ही सहन करणार नाही। गुन्हा दाखल झाला असू दे, असे गुन्हे पचवायची 100 ताकद आहे आमच्याकडं आणि असं शिवसेने गुन्ह्या बिन्याला घाबरत नसतो। असं चित्रा वाघ तर आयझेड म्हणाल्या होत्या। आयझेडचा अर्थ काय होतो ते चित्रा वाघना विचारा, आम्ही फक्त वायझेड म्हणालोय। ए टू झेड म्हणलं तर मग लय अवघड होऊन बसशील आणि ही शिवसेना आहे। आमच्या बळावर तर तुम्ही जाऊन तिथं बसलात, नंतर तुम्ही इतरांचे पंख कापायला सुरुवात केली ईडी बिडी वापरून, परंतु ही शिवसेना तुम्हाला कधी संपवता येणार नाही आणि संपणार पण नाही। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसेना नेते आमच्या सामनाचे संपादक या लोकसभेमध्ये देशाचा आवाज उठवणारे संजयजी राऊत साहेब यांच्या विरोधात काल भाजपने पुतळा दहन केला आणि वेगवेगळ्या भाषेमध्ये मुलाखत दिले। काही नव्या आमदारांनी काही मुलाखत दिले की संजय राऊत असे आहेत तसे आहेत। अरे बाबा, तुला गेल्या महापालिकेत तुझे घरचे 16 नगरसेवक आम्ही केले आमच्या पक्षाच्या चिन्हावर। तू काय केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदेच्या नावावर हजारो कोटी पैसे कमवला, तू त्यांचा होऊ शकला नाही, आमचा होऊ शकला नाही, तू भाजपचा का होऊ शकतो असं त्या आमदाराला माझं आव्हान आहे। आणि ते पालकमंत्री विकासात्मक असं म्हणत असतात, विकास करणारे पालकमंत्री म्हणतात ज्या माणसावर वीज चोरीचे गुन्हे आहेत, ज्या माणसावरती त्यांच्या जिल्ह्यामध्ये लिंक पिसाट व्यभिचारी म्हणून त्यांच्यावर गुन्हे आहेत, अशा माणसाने या सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री होऊ नये। या महापालिकेमध्ये महापौरच्या माध्यमातून स्थायी समिती चेअरमन चाकोतेताई संजय राऊत शिवसेनेचे नेते आहेत, 1 वर्ष जेलमध्ये बसले, 1 रुपयाचा भ्रष्टाचार नाही असा कणखर नेता म्हणजे शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेता खासदार म्हणजे सामनाचा संपादक। सामना निघाला की जगामध्ये तुमच्या मीडियामधून सामनाचे आग्रलेख प्रसिद्ध होत असतात ते संजय राऊत आहेत। तुम्हाला फक्त इतका राजा राऊतच माहिती आहे, तुम्हाला जे बाहेरच्या पक्षातून आलेले, जे अनगरचे गुंड लोक, 3 पिढ्यामध्ये दरोडे घातलेले लोक, ते तुम्हाला माहिती आहेत। संजय राऊत कसं माहीत असतील, बरोबर आहे ना? आणि तुम्ही कुठल्या पक्षाचे आहेत? तुम्ही बाहेरून आलात राष्ट्रवादीमधून। इथले जे आता महापालिकेमध्ये 87 नगरसेवक आले त्यातले 62 नगरसेवक बाहेरून विकत घेतलेले बांडगुळे लोक आहेत। मूळ ओरिजिनल रोहिणी तडवळकर सोडलं तर इथं कोणच नाही शिल्लक।